नमस्कार, मी सिद्दीक शेख. झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम याचे जे शासन निर्देश आहेत, नियमावली आहे, या नियमावलीच्या अधीन राहून एसआरएच्या अधिकाऱ्यांनी काम करणं आवश्यक आहे. परंतु काळाखडक झोपडपट्टीमध्ये काम करत असताना ज्या संमत्या आहेत त्या संमत्या नागरिकांना फसवून, या नागरिक सगळे समोर आहेत, नागरिकांनी 100 रुपयाच्या शपथपत्रावर सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांना राजीव गांधी आधार योजनेचे फॉर्म आहेत, रेशन कार्डचे फॉर्म आहेत, त्याच्यानंतर रेशनिंग कार्डचे फॉर्म असे सांगून त्यांना, ज्या लोकांना निरक्षर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांना तशा पद्धतीचं सांगून त्यांची दिशाभूल करून खोटी माहिती देऊन जोर जबरदस्तीने फॉर्म भरण्यात आलेले आहेत. हे एसआरएच्या नियमात बसतं का, हे मी त्या अधिकाऱ्यांना विचारतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की असा जर विश्वासघात करणारा जर व्यक्ती, जर बिल्डर तो असेल, तर त्याची काय गॅरंटी आहे की ह्या सर्व लोकांचं तो पुनर्वसन करेल? त्याच्यामुळं या इथल्या नागरिकांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता आमची फसवणूक केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती फौजदार गुन्हे दाखल करावेत आणि एसआरए जो झालेला आहे तो रद्द करावा, एसआरएचा सर्वे रद्द करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी बोलण्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याच्यामुळे नागरिकांसाठी मी किती जरी मला त्रास झाला, किती जरी मला बदनाम जरी केलं, काही जरी केलं, तर नागरिकांसाठी मी जीवाची बाजी लावून लढण्यासाठी तयार आहे. भारतीय संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे जर इथल्या 1500-1600 लोकांच्या राहण्याचा प्रश्न जर उद्भवत असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना दादागिरी करून, पोलीस बळाचा वापर करून त्यांना जर इथं बेघर केलं जात असेल, तर त्याच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आम्ही नक्कीच लढा देणार आहोत. अपना वतन संघटनेच्या वतीने आम्ही येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये एसआरएच्या कार्यालयावरती मोर्चा करणार आहोत. जर एसआरएच्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मोर्चा करणार आहोत आणि त्यांनी जरी नाही ऐकलं तर आम्ही डायरेक्ट सीएमचा जो वर्षा बंगला आहे त्या वर्षा बंगल्यावरती आम्ही मोर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने 4 मागण्या असणार आहेत. सर्वप्रथम माझी पहिली मागणी असणार आहे की नागरिकांना विश्वासात न घेता खोटी माहिती सांगून जे चुकीचे संमती घेतलेले आहेत त्याबद्दल बिल्डरवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. दुसरा, जे एसआरएचे अधिकारी आहेत त्यांनी शासन नियमावलीचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने बनावट कागदपत्र बनवून याद्या तयार केलेल्या आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हावेत आणि नागरिकांच्या मागणीप्रमाणे जो सर्वे 28 तारखेला झालेला आहे तो सर्वे रद्द करण्यात यावा. कारण जवळजवळ 800 ते 1000 नागरिकांच्या सर्वेवरती हरकती आहेत, त्याच्यामुळे तो सर्वे रद्द करण्यात यावा. आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्वे नंबर 124-1 काळाखडक वाकड या ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा जो व्यवहार झालेला आहे, ती ट्रस्टची जमीन आहे, गायरांची जमीन आहे, की कशा पद्धतीने बिल्डरच्या नावावर आलेली आहे, या सर्व संदर्भात या सर्व गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, या काळाखडकच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जे मुख्य अधिकारी एसआरएचे असतील, इतर अधिकारी असतील, नायब तहसीलदार असतील, बिल्डर असतील व इतर शासनाचे अधिकारी असतील व पोलीस सुद्धा असतील, या सर्वांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी. अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत. ह्या मागण्यांची दखल जर का ह्या 2-4 दिवसामध्ये घेऊन अपना वतन संघटनेला लेखी स्वरूपात कळवण्यात आले नाही तर जे आंदोलन होईल त्या सर्व आंदोलनाची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर असेल, असा इशारा या ठिकाणी मी देतो.